नमस्कार विद्यार्थी मित्र, टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलवरती प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आगामी होणाऱ्या 2025 मध्ये तलाठी भरती असेल, त्यासोबत विविध परीक्षा ह्या होणार आहेत. ज्यातनंच मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद, त्याचबरोबर MIDC असेल, DMER असेल व इतर सरळ सेवेच्या परीक्षा ह्या होत असतात. आणि त्यातीलच 2025 मध्ये होणाऱ्या विविध अशा परीक्षांच्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला असेच विविध विषयांचे लेक्चर्स या ठिकाणी अवेलेबल होत आहेत. त्यातीलच आपण जसं की मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर अंकगणित बुद्धिमापन असेल आणि आजच्या लेक्चरला विद्यार्थी मित्र आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान, ज्यातीलच पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल प्रशासनावरील अतिसंभाव्य प्रश्नांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्सला आपण बघणारच आहोत. आपण विद्यार्थी मित्र आपल्यापर्यंत अशा टिक्कर मराठी या प्लॅटफॉर्मवरनं असे विविध लेक्चर्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो आणि या सर्व लेक्चरचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करा, त्याच्या नोट्स काढा आणि त्याच्यामध्ये विश्लेषण केलंच आहे. आपण नवीन असाल विद्यार्थी मित्र हो तर हे आपल्यासाठी दररोजचं आहे आणि म्हणून आपण टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचबरोबर टेलिग्रामला देखील व्हिजिट करा की जिथे आपल्याला लेक्चरच्या संदर्भातल्या विविध माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली असते. सो म्हणून तिथून देखील आपण त्याचा अभ्यास जो अभ्यास होणार आहे पुढचा, ज्या विविध लेक्चरची माहिती असेल ती तिथून आपल्याला मिळेल. तर विद्यार्थी मित्र आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. बघणार आहोत आजच्या लेक्चर्समध्ये हा महत्वाचा घटक पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल प्रशासनाच्या संदर्भातील विविध प्रश्नावलीचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूयात आपण. आजचा पहिला प्रश्न आपण बघणार आहोत, ज्या घटकाचा अभ्यास करणार आहोत पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था असेल. पहिला क्वेश्चन, पहिला जो प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो असा प्रश्न विचारलाय. ऑप्शन ए सरपंच, बी ग्रामसेवक, सी असेल तलाठी असेल, डी असेल यापैकी नाही. सो याचं आपल्याला ग्रामपंचायतीचा सचिव विचारलाय. सो याचं योग्य उत्तर आहे बी ग्रामसेवक. हे उत्तर लक्षात घ्यायचंय. सो म्हणून ग्रामपंचायत म्हटलं स्थानिक प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्थेतला एक महत्वाचा दुवा जो त्यातीलच सचिव म्हणून ग्रामसेवक काम करत असतो. आणि म्हणून प्रमुख म्हणून जर बघितलं आपण म्हणजेच प्रशासकीय कामकाज ग्रामसेवकाच्या माध्यमातून केलं जातं. मग गावातील रस्त्याच्या सुविधा असतील, गावातील दिवाबत्तीची सोय असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, लसीकरण मोहीम असेल, अशा विविध कर गोळा संकलन असेल, करणं असेल, अशी विविध कामं जी ती त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी म्हणून प्रशासकीय लेवलवरनं ग्रामसेवक हे एक पद आहे जे ग्रामपंचायतीचं ऍज अ सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. सो म्हणून हे उत्तर आपल्याला असेल बी ग्रामसेवक आहे. सो म्हणून आपल्याला पंचायत राज व्यवस्था ही बळकटीकरण करण्यासाठी विविध घटना दुरुस्ती असतील आणि म्हणून राज्य आपण विचारलं तर ज्या राज्यातनं सुरुवात झाली पंचायत राजची, तर राजस्थान मधील नागौर ह्या गावापासून सुरुवात झाली पंचायत राज बळकटीकरण. तिथून एक सुरुवात आहे आणि शासन त्यावरती विविध पद्धतीने कामकाज करत असतं. पुढे जाऊयात. दुसरा प्रश्न अभ्यासूयात आजचा. ग्रामपंचायत संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलम क्रमांक किती मध्ये करण्यात आली? म्हणजे आर्टिकल विचारला आपल्याला, कलम विचारलाय की कोणत्या कलमामध्ये करण्यात आली असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. ए 29 अ, बी 35, सी 40, डी दिलंय 44 अ दिलेत. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र सी. ठीक आहे, ऑप्शन नंबर पर्याय सी आपल्याला दिलंय, पर्याय क्रमांक सी. सो याच्यात कलम 40 असेल. कलम 40 मध्ये आपल्याला ग्रामपंचायतीची जी व्याख्या आहे या ग्रामपंचायत स्थापनेसंदर्भातील तरतुदी त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि म्हणून आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये स्थानिक प्रशासन संस्था आणि ज्याविषयी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि त्या अंतर्गत होणारी कामकाज आणि त्यांच्या समित्या असतील त्याच्यावरती देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? डेज वर्ण क्वेश्चन आहे. ए 20 जानेवारी, बी 24 एप्रिल, सी 5 जून आणि डी दिलंय 26 डिसेंबर. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र 24 एप्रिल.
24 एप्रिल हा दिन आपल्याला पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून पंचायत राजची जी सुरुवात आहे आपल्याकडे झाली भारतामध्ये राजस्थान, मगाशी सांगितल्याप्रमाणे राजस्थान मधील नागौर हे ठिकाण आहे की जिथे याची सुरुवात झाली पंचायत राज, एक महत्वाचा दुवा ज्यातनं विविध कामं हाती घेऊन ही केली जात असतात. त्यातीलच आपल्याला डेज वरनं क्वेश्चन विचारलाय. आता बऱ्याच वेळा आपल्याला भारतीय राज्यघटना, राजकारण, नागरिक शासनामधील अनेक स्थानिक प्रशासन संस्था असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा न्यायालयीन व्यवस्था असेल या संदर्भात किंवा घटना दुरुस्ती असेल किंवा सुधारणा असतील, कायदे असतील, तर त्याविषयी आपल्याला क्वेश्चन हे आतापर्यंत मागील सरळ सेवेच्या प्रश्नांच्या बाबतीत जर अभ्यास केला तर तिथे आपल्याला नक्कीच त्याच्यावरती प्रश्न विचारलेले बघायला मिळतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? ग्रामपंचायत सदस्य दिले, सदस्याला राजीनामा द्यायचा असेल आणि प्रक्रिया आहे. सो याच्यामध्ये ए सरपंच, बी तहसीलदार, सी जिल्हाधिकारी, डी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी. याचं योग्य उत्तर आहे सरपंच. आता एखाद्या सदस्याला, आता जी सदस्य असतात, आता आपल्याला बऱ्याचशा ग्रुप ग्रामपंचायत, 2 गाव मिळून एक ग्रामपंचायत असेल, स्वतंत्र लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत दिलेली असते आणि त्याच्यामध्ये जी सदस्य असतात तर त्या सदस्यांना जर राजीनामा द्यायचा असेल, अपवाद काही कारण असू शकतात, सो म्हणून तो सदस्य आणि पदाचा जर राजीनामा त्याला द्यावयाचा असेल तर तो कोणाकडे सादर करावा लागतो? सरपंचाकडे. ओके, अशा स्टेप्स आहे. सदस्य, सरपंच, सरपंच पुढे आहेत, पुढे त्याच्यावरती देखील प्रश्न आहे. सो असे विविध प्रश्न आपल्याला येत असतात राजीनामाच्या संदर्भात असेल. हेच आपल्याला हाच प्रश्न वरती देशाच्या प्रमुख पदाच्या संदर्भात जर बघितलं आपल्याला, जसं उपराष्ट्रपती राष्ट्रपतींच्याकडे असेल, राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे असेल, ओके, अशी ही प्रक्रिया आहेत. राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल, ही अशी वेगवेगळी प्रक्रिया आहेत. त्यातलाच हा प्रश्न आपल्याला सदस्यच्या बाबतीत विचारलाय. तर सदस्य कोणाकडे राजीनामा देत असतात ग्रामपंचायतीचे? तर त्याचं उत्तर ग्रामपंचायत सदस्य सरपंचाकडे ते देत असतात. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले? असा क्वेश्चन विचारलाय. ए ग्रामपंचायत, बी पंचायत समिती, सी जिल्हा परिषद, डी महानगरपालिका. ही 4 पर्याय आपल्याला दिली. याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद. याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद. आता जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी कोणत्या घटकास असा पंचायत राज व्यवस्थेमध्ये हे दिलंय, अधिक प्राधान्य दिलंय? तर जिल्हा परिषद. आता जिल्हा परिषद असेल तर याची सर्वात जी स्ट्रॉंग समिती असते ती असते स्थायी समिती. कोणती असते? स्थायी समिती. आपण लक्षात घ्या, सर्वाधिक अगदी महत्वाची. बाकी इतर समित्या असतात की ज्याच्यामध्ये या समित्या असायला पाहिजे आणि जेणेकरून त्या प्रशासकीय लेवलवर त्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल. म्हणजेच त्याच्यामध्ये मग असेल पाणी पुरवठा असेल किंवा कृषी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा इतर जे काही क्षेत्र आहेत त्या संदर्भातल्या अशा विविध समित्या आणि विभाग असायला पाहिजे, जेणेकरून त्या माध्यमातून जो की त्या विभागाची डेव्हलपमेंट, विकासात्मक कामं होईल आणि त्याचद्वारे त्या जिल्ह्याचा देखील विकास होईल. म्हणून वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होऊन गेले की ज्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती आणि त्यांनी सर्वात जास्त भर दिला होता जिल्हा परिषदेवर. एक स्तर जिल्हा परिषद, हे सी उत्तर याचं. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? जिल्हा परिषदेला जे अध्यक्ष असतात ते आपला राजीनामा कोणाकडे देतात असा क्वेश्चन विचारलाय. हे मुख्य कार्यकारी अधिकारी, बी जिल्हाधिकारी, सी विभागीय आयुक्त, डी मुख्यमंत्री. याचं योग्य उत्तर आहे सी विभागीय आयुक्तांकडे. विभागीय आयुक्त त्या विभागाचे मुख्य असतात ज्यांच्या अंतर्गत जिल्हाधिकारी देखील काम करत असतात. सो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील तर त्या विभागाचे विभागीय आयुक्तांकडे काय करत असतात? राजीनामा. सो आपल्याकडे जे प्रशासकीय विभाग येतात महाराष्ट्र राज्यात टोटल, सो त्याचं उत्तर आहे सध्या आपल्याकडे 6 प्रशासकीय विभाग. कोकण असेल, मराठवाडा असेल, नाशिक असेल, पुणे असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, असे विविध विभाग आणि ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या स्तर आहेत. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर आपल्याला ग्रामपंचायत असेल, असे विविध स्तर असेल. सो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते दिलंय आपल्याला त्या ठिकाणी विभागीय आयुक्त. आपण हे लक्षात ठेवायचंय.
सो म्हणून विद्यार्थी मित्र, अशा आगामी होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या मध्ये टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला नवीन नवीन अशा महत्वाच्या अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज त्या ठिकाणी मिळत असते. आणि ती फक्त एकच, हा जो आजचा आपण विषय बघतो तोच नव्हे, इतर देखील विषयाचे लेक्चर्स होत असतात. ते आपण आवर्जून बघा, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, जेणेकरून आपल्याला इतर ज्या ऍक्टिव्हिटीज असतील या प्लॅटफॉर्मवरनं घेतल्या जाणाऱ्या त्या आपल्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच फायदा होईल. आपण पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. नेक्स्ट प्रश्न, ग्रामसभेचं अध्यक्षपद कोण भूषवतो असं विचारलं गेले. आता ग्रामसभा होत असतात की ज्याच्यामध्ये विविध विषयांवरती चर्चा होत असते. गावातील जे प्रौढ मतदार असतील किंवा त्याच्यावरती विकासात्मक कामांवर जाब विचारलं जाणं असेल, चर्चा होणं असेल, डेव्हलपमेंटचा विषय असेल किंवा हे करा ते करा ही मागणी असेल, तर 1 मे असेल, ज्यानंतर आपल्याकडे महत्वाचं कृषी दिनी असेल किंवा 26 जानेवारी किंवा त्याचबरोबर 15 ऑगस्ट असेल, अशा विविध दिवशी आता ही जी ग्रामसभा होत असते त्याचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? ऑप्शन ए ग्रामसेवक, बी तहसीलदार, सी जिल्हाधिकारी, डी सरपंच. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो डी सरपंच. सरपंच. आता जी ग्रामसभा भरत असते, आता या ग्रामसभेचं महत्व तितकंच आहे आणि म्हणून याचं जे काय आहे सरपंच हे त्याचं अध्यक्षस्थान त्या ठिकाणी भूषवत असतात, अध्यक्ष ते असतात, ज्याच्यामध्ये विविध विषय आणि विविध विषयांची जी मागणी असते. सो त्याच्यामध्ये इतर देखील अध्यक्षपद त्यांच्याकडे असतं, ग्रामसेवक उपस्थित असतात, सदस्य असतात आणि गावातील प्रौढ मतदार असतील, जेणेकरून त्या गावाचा विकास व्हावा अशी एक चर्चा त्या माध्यमातून त्या मीटिंगला होत असते, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. सो म्हणून त्याचं अध्यक्षस्थान कोण भूषवत असतं? सरपंच त्या ठिकाणी भूषवत असतात. हे देखील आपण लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढचा, सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? पर्याय बघूयात. ए वसंतराव नाईक, बी लना बोंगीरवार, सी बलवंतराव मेहता, डी दिलंय पी.बी. पाटील. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र पी.बी. पाटील. प्राध्यापक पी.बी. पाटील. सो यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने त्या काळात समिती नेमली होती आणि समितीने सांगितलं होतं की सर्व प्रौढ मतदार यांच्याकडनं काय तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान, यांच्याकडनं काय तर प्रत्यक्ष मतदान होणे, म्हणजेच जवळपास याचा जर आपण बेस घेतला तर त्यांनी असं सांगितलं, लोकांचा सहभाग वाढविण्यावरती त्यांनी काय केला? भर दिला. थोडक्यात काय म्हणूया, या सिस्टीम मध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला. थोडक्यात सांगता येईल आपल्याला की लोकांचा सहभाग कसा वाढेल पंचायत राज ह्या सिस्टीम मध्ये आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक आणि चांगलं काम, लोकांच्या ज्या मागण्या असतील त्या परिपूर्ण कशा होतील, जे थोडक्यात लोकांचा सहभाग वाढवणे आणि एक चांगल्या पद्धतीने कामकाज इथे व्हायला लागलं. सो म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे त्या ठिकाणी पी.बी. पाटील समिती असेल. पंचायत राज व्यवस्था बळकटीकरण करणे हा देखील एक महत्वाचा उद्देश त्यावेळेसचा होताच. पुढे जाऊयात. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटलं गेलंय? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असेल. आता आपल्याला जे काही महसूल इंग्रज काळामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी चांगल्या देखील झाल्यात इंग्रजांकडनं, ज्यांनी एक चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट देखील केलं. सो म्हणून त्या ठिकाणी याचं जे आपण आहे उत्तर ऑप्शन अभ्यासूया. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक ऑप्शन ए लॉर्ड डलहौसी, बी लॉर्ड रिपन, सी लॉर्ड कर्झन असेल, डी लॉर्ड लिनलिथगो असेल. सो याचं योग्य उत्तर आहे बी लॉर्ड रिपन असेल. लॉर्ड रिपन हा स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं, की ज्यांच्या हातून खूप चांगली अशी कामं त्या काळामध्ये घडत गेली. सो तो एक विषय असेल. आता याचा अभ्यास करताना आपल्याला जर बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन असेल, 1882 ची गोष्ट आहे की ज्यावेळेस त्यांनी विविध विषय हाती घेतला, त्यातलाच एक विषय असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल. त्यात नगरपालिका, नगर परिषद असतील आणि विषय असेल डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये एक सर्वांगीण विकास व्हावा त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि म्हणून त्यांना हे श्रेय जाते. बऱ्याचशा इंग्रज अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी सुधारणा त्यांनी चांगल्या पद्धतीने केल्या. त्यातलंच एक उदाहरण बघितलं तर लॉर्ड रिफन असेल. ओके, उत्तर त्याचं
पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ए जिल्हाधिकारी, बी गटविकास अधिकारी, सी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डी दिलंय सभापती पंचायत समिती. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र सभापती. पंचायत समिती जो दुसरा स्तर आहे, पंचायत समितीची जे जे सभापती असतात त्या सभापतीकडे ग्रामसेवक हा काय करत असतो, सॉरी सरपंच बोलायचं होतं ना, ग्रामसेवक. सरपंच हा कोणाकडे राजीनामा सादर करत असतो, तर तो सभापती, पंचायत समितीचे जे सभापती असतात. जसं की हे स्तर आहेत वेगवेगळे अशी, जसं की आपण एखाद्या ग्रामपंचायतीच्या सदस्याला राजीनामा द्यावयाचा असेल ते सरपंचाला देतात, आणि सरपंचांना राजीनामा द्यावयाचा असेल तर ते कोणाला देऊ शकतात, जे सभापती असतात कोणाचे, पंचायत समितीचे सभापती, यांना ते राजीनामा देऊ शकतात. असाच प्रश्न आपल्याला विचारला गेला की पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख, प्रशासकीय प्रमुख कोण असतो, तर त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल इथे बीडीओ, गटविकास अधिकारी, ज्याची राज्य सरकार नियुक्ती करत असतं. ग्रामसेवकावर नजीकचं नियंत्रण त्याच पंचायत समितीच्या बीडीओ, गटविकास अधिकाऱ्यांचं असतंय. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे डी. पुढे जाऊयात, नेक्स्ट क्वेश्चन पुढचा. पुढचं बघूयात, पुढचा टॉपिक आपण महसूल प्रशासन बघणार आहोत. आता प्रशासनामध्ये महसूल प्रशासनाचं सर्वात महत्वाचं योगदान प्रशासकीय लेवलवरनं प्रशासकीय कामकाजाची सुधारणा असेल की ज्याच्यावरनं आपल्याला एक महसूल प्रशासनावरनं आपल्याला प्रश्नही विचारले जातात. आता आपण अभ्यास करत असताना PYQ जर व्यवस्थितरित्या बघितला जास्त आणि त्याच्यावरनं आपल्याला एक अंदाज बांधता येतो की बरेच क्वेश्चन हे आपल्याला महसूल प्रशासकीय विभागावरनं विविध जे आपल्या स्थानिक प्रशासन संस्था आहे त्या माध्यमातून आतापर्यंत विचारली गेली. त्यातलीच आपण या टॉपिक वरचे देखील प्रश्न विद्यार्थी मित्र अभ्यासणार आहोत. पहिलाच बघूयात, चला. पहिला, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कोणत्या सालापासून अस्तित्वात आली, कोणतं वर्ष? ओके, सो ऑप्शन ए 1960, बी 1966, सी 1971, डी दिलं 1982. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र 1966. याच्यातनं महसूल संहिता, आपल्याकडे जी संहिता तयार करण्यात आली महाराष्ट्र सरकार महसूल संहिता असेल, ज्याच्यामध्ये खास करून जे विषय घेतले गेले महसूल संहितेच्या संदर्भामध्ये, की जिथे आपल्याला गाव पातळीवरती कर गोळा करणं असेल, महसूल गोळा करणं असेल, ज्यासाठी विविध अधिकारी त्या ठिकाणी काम करत असतात. डेव्हलपमेंटचा विषय असेल महत्वपूर्ण महसूल, कृषी क्षेत्राची डेव्हलपमेंट असेल व इतर असतील, वने असतील, अशा विविध क्षेत्राचा विस्तार किंवा विकास जास्तीत जास्त व्हावा त्या दृष्टिकोनातून 1966 विषयक महसूल संहिता आहे, त्या अंतर्गत त्या ठिकाणी महसूलचं कामकाज हे पूर्ण पार पाडत असतं. महसूल म्हटला की आपल्याला जिल्हाधिकारी असतील, त्यानंतर आपण उपविभागीय अधिकारी असतील, SDM सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, त्यानंतर तहसीलदार असेल, त्यानंतर मंडळ अधिकारी असेल, त्यानंतर जसं की इतर तलाठी असेल, कोतवाल असेल, अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी पूर्ण ही महसूल संहिता या प्रक्रियेमध्ये आपल्याला डेव्हलपमेंटचे विविध विषय त्या ठिकाणी अभ्यासता येतील. तर त्यातलं ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर आहे बी आहे. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न अभ्यासूयात. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कोण कार्य बजावत असतो, असा क्वेश्चन आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? ए जिल्हाधिकारी, बी विभागीय आयुक्त, सी मुख्य कार्यकारी अधिकारी, तर डी दिलंय यापैकी नाही. विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्याचे न्याय दंडाधिकारी देखील असतात, आणि तेच त्याचबरोबर काय तर निवडणूक प्रक्रिया देखील पार पाडत असतात. म्हणजे सर्व प्रशासकीय यंत्रणा जी असते, सर्व प्रशासकीय जी काही विभाग आहेत त्याचे ते प्रमुख असतात. मग महसूल असेल, इतर काही विभाग असतील किंवा बरेच असेल, तर त्याच्या संदर्भातलं जे उत्तर आहे जिल्हाधिकारी. आता IAS अधिकारी, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस या पदाची निर्मिती त्या ठिकाणी अगदी आपण पुढे प्रश्न असेलच त्याच्यावरती, सो तो देखील PYQ म्हणून विचारलाय. ब्रिटिश काळापासून याची ह्या पदाची निर्मिती झाली आणि जो गावाचा, त्या भागाचा किंवा त्या परिसराचा, जिल्ह्याचा महसूल विषयक कामकाज करणं आणि ती जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली. सो UPSCच्या माध्यमातून हे पद भरलं जातं, म्हणजे त्याची निवड होत असते अधिकाऱ्यांची. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग,
केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल. पुढे जाऊया. गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करत असतो आपल्या स्थानिक पातळीवरती? ए सरपंच, बी उपसरपंच, सी कोतवाल, डी दिलंय यापैकी नाही. सो याचं योग्य उत्तर आहे सी कोतवाल. कोतवाल हे स्थानिक लेवलला जे गावात पोलीस पाटील असेल, तलाठी असेल, पोलीस पाटील यांना व तलाठी असेल, या दोघांनाही काय तर हेल्प करणे, मदत करणे. आता मदत करणं म्हणजे कशासाठी? जे काही दप्तर असेल, पूर्ण जे काही त्यांची कामकाज असेल, लेखी किंवा काही भित्तीपत्रक असेल, या गावामध्ये दवंडी असेल, काही माहिती प्रचार प्रसिद्धीकरण असेल, प्रशासकीय पातळीवरच्या ज्या इतर काही कामकाज असतात त्याच्याविषयी, किंवा काही नवीन कृषी क्षेत्राविषयी असेल, वनांविषयी असेल, काही नवीन जी घोषणा असते प्रशासकीय लेवलवरनं ती गावापर्यंत पोहोचवणे, दप्तर सांभाळणं असेल ऑफिसमधलं, तर अशा विविध जी काही कामं आहेत ती कोतवालाच्या माध्यमातून होत असतात. सो म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्या ठिकाणी ते कोतवाल आहे. ओके, पुढचा प्रश्न अभ्यासूया. महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होतो? महसूलचं वर्ष राज्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून ते कधीपासून सुरू होतं असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेला. ऑप्शन ए 1 जानेवारी, बी 1 एप्रिल, सी 1 जुलै आणि डी दिलंय 1 ऑगस्ट दिलंय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी नेमला गेला आणि तो महसूल दिन म्हणून साजरा करतो. तिथून महसूल वर्ष खऱ्या अर्थानं प्रशासनाचं चालू होतं आणि प्रत्येक एव्हरी डिपार्टमेंटला म्हणजे आपल्या महसूलच्या विभागामध्ये मग कलेक्टर ऑफिस असेल, तहसील ऑफिस असेल, प्रांताधिकारी कार्यालय असेल, जिथे महसूल दिवस हा म्हणून पाळला जातो, साजरा केला जातो आणि तिथूनच ते खास करून सुरू केलं जातं. बाकी जर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघितलं किंवा देशामध्ये आपण 1 एप्रिल ते 31 मार्च हा आर्थिक आपल्याला लेखाजोखा असतो. ओके, पण आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे इतर काही डेज सेलिब्रेट केली जातात, जसं की आपण इथे बघूयात. 1 मे महाराष्ट्राचा स्थापना दिन. ओके, 1 जुलै महाराष्ट्रात कृषी दिन, वसंतराव नाईक यांची जयंती असते, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. आणि 1 ऑगस्ट जर विचारलं आपल्याला तर याचं उत्तर द्यायचंय महसूल दिवस. कोणता दिवस? महसूल दिन म्हणून साजरा केला. ठीक आहे, सो आपल्याला महसूल वर्ष हे 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. सो त्याचं उत्तर आहे डी आय. क्लिअर? चलो पुढे जाऊयात. आपण नेक्स्ट क्वेश्चन अभ्यासणार आहोत. 1772 साली जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली असा प्रश्न विचारलाय. ए लॉर्ड मेयो, बी लॉर्ड कर्झन, सी लॉर्ड कॉर्नवालिस आणि डी दिले वॉरन हेस्टिंग्स. याचं उत्तर आहे डी वॉरन हेस्टिंग्स. यानं काय केली होती? 1772 साली जिल्हाधिकारी या महत्वाच्या पदाची निर्मिती केली, ज्याचं मुख्य काम होतं महसूल गोळा करणे. महसूल गोळा करण्यासाठी महत्वाचं काय तर ह्या पदाची वॉरन हेस्टिंगने त्या काळामध्ये म्हणजे बघा ना 1772 म्हणजे 1600 मध्ये त्यांची वकार स्थापित झाली. त्यानंतर डेव्हलपमेंटचा विषय होत गेला, त्यांनी राज्य करत गेले आणि त्यानुसार बघा हे पद असेल, तार सेवा असेल, टपाल सेवा असेल, रेल्वे सेवा असेल, अशा विविध ज्या काही डेव्हलपमेंटचे विषय आहेत ती त्यांनी आखली. त्यापैकीचा हे एक पद त्यांनी निर्मित केले. वॉरन हेस्टिंग हे याचं उत्तर आहे. पुढे, कोणत्या महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला गेला की जिल्ह्यांची संख्या विचारली महसूल विभागातली. पर्याय ए नागपूर, बी नाशिक, सी छत्रपती संभाजीनगर, डी दिलंय पुणे दिले आपल्याला. सो हे 4 ऑप्शन्स दिली. यापैकी सर्वात जास्त जे काही कोणत्या विभागात जिल्हे आहेत असा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे सी छत्रपती संभाजी नगर. बघा किती जिल्हे आपण अभ्यासूयात. जिल्हे टोटल या प्रशासकीय विभागात एकूण जिल्हे आहेत 8. 8 किती जिल्हे? 8. छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, लातूर असेल आणि एक धाराशिव जे आधीचं उस्मानाबाद नाव. ही 8 जिल्हे आणि टोटल तालुक्यांची संख्या याच्यामध्ये एकूण तालुके 76. किती?
76 तालुके आहेत. म्हणजे बघा जिल्ह्यांची संख्या 8 आणि तालुके 76. क्षेत्रफळाने देखील महाराष्ट्रातला सर्वात मोठा महसूल विभाग या टोटल महाराष्ट्रात 6 आहेत. त्यापैकी सर्वात मोठा मराठवाडा आहे. पुढचा प्रश्न, जिल्हाधिकाऱ्यावर कोणाचं नियंत्रण असतं असा क्वेश्चन विचारलेला आपल्याला. ए मनपा आयुक्त, बी विभागीय आयुक्त, सी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डी यापैकी नाही. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विभागीय आयुक्त. विभागाचे जे आयुक्त असतात पूर्ण, सो विभागीय आयुक्तांचं काय तर जिल्हाधिकारी यांच्यावरती नियंत्रण असतं. कामकाज असेल, रिपोर्टिंग जिल्हाधिकारी हे विभागीय आयुक्तांना देत असतात आणि त्या विभागाचं त्या जिल्ह्याचं, आता विभाग म्हटला तर एका विभागामध्ये 5 जिल्हे, 8 जिल्हे, 5 जिल्हे, 6 जिल्हे असे असू शकतात. जसं आपण पुण्यामध्ये जर गेलो, पुणे प्रशासकीय विभाग, एकूण 5 जिल्हे आहेत. कोकणामध्ये गेलो तर एकूण त्या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या 7 आहे. मराठवाड्यात गेलो तर 8 आहे. नाशिक प्रशासकीय विभागात गेलो तर 5 जिल्हे आहेत. किंवा अमरावती प्रशासकीय विभागात गेलो तर 5 आहेत. नागपूर प्रशासकीय विभागात गेलो तर 6 जिल्हे. म्हणून तिथल्या जिल्हाधिकारी, तिथले कलेक्टर त्यांच्या विभागाच्या आयुक्तांना काय तर पूर्ण प्रशासकीय कामकाजाचं रिपोर्टिंग करत असतात आणि जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत असणारे SDM असतील, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, उपविभागीय अधिकारी, त्यानंतर तहसीलदार असतील, बाकी मग नायब तहसीलदार, मग त्यानंतर सर्कल असेल म्हणजे मंडळाधिकारी, त्यानंतर तलाठी असेल. ओके, असं हे संपूर्ण रिपोर्टिंग चालतं. सो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी विभागीय आयुक्त. पुढे जाऊया. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते असा क्वेश्चन आहे. ए तलाठी, बी गटविकास अधिकारी, सी उपविभागीय अधिकारी आणि डी दिलाय जिल्हाधिकारी. सो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र सी उपविभागीय अधिकारी, ज्यांना आपण SDM सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट देखील म्हणतो, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी. उपविभागीय अधिकारी हे पद महाराष्ट्र शासनाच्या तर्फे MPSC द्वारे भरलं जातं. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन द्वारे या पदाची निर्मिती आहे, म्हणजे भरलं जातं राज्य सरकारच्या माध्यमातून. सो म्हणून निवड जी असते ते कोण करत असतं? उपविभागीय अधिकारी, पोलीस पाटलाची. पोलीस पाटलाचं काम असतं की गावातील कायदा सुव्यवस्था तो अबाधित राखणे आणि काही घडलं जशी घटना तर त्याचं जे प्रशासकीय म्हणजे जे स्थानिक रिपोर्टिंग असते ते पोलिसांपर्यंत देणं. ओके, त्याच्यामुळं ते एक जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली असते. पुढे, गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो असा क्वेश्चन आहे. पर्याय ए ग्रामसेवक, बी तलाठी, सी कोतवाल, डी दिलंय पोलीस पाटील. याचं योग्य उत्तर आहे गावाच्या पिकाची स्थिती शेती संबंधीचा अहवाल जो येतो तलाठी. तलाठी हा त्या ग्रामीण भागातील एक प्रमुख दुवा असतो, ज्याच्या मार्फत बघा तलाठी कार्यालय जे असतं, सजा आपण म्हणतो, की ज्याच्याद्वारे तलाट्यांच्या मार्फत 7/12 उतारा असेल, त्याच्यावरच्या नोंदी असेल, कृषी संलग्न पीक विमा योजना व इतर माहिती असेल, महसूल असेल, या सर्व गोष्टीचं जे काही कामकाज असतं ते तलाठी यांच्या मार्फत केलं जातं. आणि म्हणून पिकाची स्थिती असेल व शेती संबंधीचा अहवाल असेल ज्याचं रिपोर्टिंग वरच्या अधिकाऱ्यांना करणं, ज्यात स्थानिक दुवा प्रशासक म्हणजे ग्रामीण भागाचा तलाठी म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी शासनानं सोपवलेली असते. सो म्हणून आपण लक्षात घ्यायचंय की आगामी काळामध्ये तलाठी भरतीच्या विविध ज्या पोस्ट असतील ज्याच्यासाठी आपल्याला फाईट करायची, आपण लढायचं आहे, आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे, लढायचं इन द सेन्स अभ्यास चांगला करायचा आहे, तो जिद्द आणि चिकाटीने असेल. आणि ज्यासोबत विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांच्या सोबत टिक्कर मराठीची पूर्ण टीम आहे, त्यात मराठी विषय असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर आपल्याला अंकगणित बुद्धिमापन असेल, सामान्य ज्ञान असेल, अशा विविध विषयाचे अतिसंभाव्य प्रश्नाची सिरीज आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती घेतो आहोत आणि त्याचा विद्यार्थी मित्र आपल्याला नक्कीच फायदा होईल. सो म्हणून आपण असेच विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी आपण जर नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा आणि नक्कीच असेच लेक्चर आपण रेग्युलर पाहत राहा. आणि टिक्कर मराठी सरळ सेवा टीम जी पूर्ण आपल्यासाठी आगामी होणाऱ्या परीक्षांसाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरला. आज आपण बघितलं विविध प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न. नेक्स्ट लेक्चरला देखील आपण इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.